मार्कवर आहे जयकांत, फलंदाजी मार्कवर आहे प्रशांत, नॉन स्ट्राईकला आहे श्रीकांत. प्रशांत आणि श्रीकांत ही उत्तम भाईंदर या विभागातून आलेले हे खेळाडू. बघूया गोलंदाजी मार्कवर जयकांत, अनिकेत 11 या संघाकडून. फाईन लेगला मारलेला हा स्ट्रोक, एकच धावेवर समाधान मानावे लागेल. इथे फलंदाजी करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे, जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. पहिली षटकातील गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला विपिन याच्याकडून. फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद केले. पुन्हा गोलंदाजी मार्कवर जयकांत, श्रीकांत. अशा प्रकारे स्ट्रोक फसला आणि श्रीकांत याला मला वाटतं माघारी परतावं लागेल. चिना याला माघारी परतावं लागेल. अतिघाई संकटात नेईल चिना याला थांबायचं होतं, कारण ओव्हल मैदानमध्ये या खेळाडूचा खूप मोठा रेकॉर्ड आहे. 4 षटकामध्ये 89 धावा कुठलेले आहेत. तब्बल दिनेश सिंग मॅन फ्रॉम उत्तराखंड आणि ह्याचा रेकॉर्ड आहे ओव्हल मैदानमध्ये. 4 षटकामध्ये तब्बल 89 धावांचा रेकॉर्ड आहे. बघूया नवीन फलंदाज जातोय वॉटसन. शील 11 या संघाची बिकट परिस्थिती, तिसरा गडी बाद होतोय, तो म्हणजे चिना. ओह काय गोलंदाजी करताय, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतंय. आणि त्याही पेक्षा आपल्याला कीपिंग बघायला मिळतंय. कीपर जबरदस्त स्टंपिंग, नॉट आउट. फलंदाजाला फ्रंट फूट बॅक फूट व्हायची चान्सेस देत नाहीये, तो म्हणजे हा कीपर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयकांत, चांगली गोलंदाजी करतोय. फाईन लेगच्या दिशेने मारला स्ट्रोक. इथे सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे राम, दहिवली गावचा हा सुपरस्टार. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, इथे फाईट करावी लागेल, ते म्हणजे शील 11 उत्तन या संघाला. आकाश आणि बंगा यांची सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर थोडीशी ओह जबरदस्त स्ट्रोक जातोय 6 धावांसाठी. प्रशांत कोणत्याही गोष्टीला आणताय, म्हणूनच प्रशांत शांत आहे. डीजे मास्टर कमबॅक करावे लागेल. इथे जयकांतला उभं राहावं लागेल, ते म्हणजे प्रशांत याला शेवटपर्यंत. चांगली फलंदाजी आहे याच्याकडे, चांगली फटकेबाजी करण्याची ताकद आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अशा प्रकारे डॉट बॉल कमबॅक केलं या गोलंदाजाने. शील 11 उत्तन या संघाची धाव संख्या झाली आहे 11. 2 षटकं संपलेली आहेत आणि तब्बल 3 गडी बाद. लवकरात लवकर इथे टीम मीटिंग नसेल, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर, कारण की कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायचं आहे, टायमाची किंमत आहे आपल्याकडे. डीजे कुलदीप गोलंदाजी मार्कवर. बघूया कुलदीप. ओह चांगला स्ट्रोक,
6 धावांसाठी क्या बात आहे, उपरवाले की दुआएं साथ आहे. अशा प्रकारे वॉटसन याला थांबावं लागेल, खासियत आहे. आणि जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. समाचार घेतलाय पहिल्या चेंडूचा कुलदीप यानी. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार वॉटसन याच्या बॅटमधून. वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये वाढ. धावा झाली आहे तब्बल 18. अशा प्रकारे वॉटसन याला माघारी परतावं लागेल. आणखी एका विकेटचं पतन. वॉटसनला यावं लागेल रिटर्न. नवीन फलंदाज येतोय पांड्या. बघूया शेवटपर्यंत प्रशांत याला थांबावं लागेल. वॉटसन याची चांगली फलंदाजी. शेवटपर्यंत थांबायचं होतं. अजूनही षटक बाकी आहे. धाव संख्येमध्ये वाढ. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 18. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर. चेंडू झाले आहेत 2. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते म्हणजे शील 11 उत्तन या संघाला. नवीन फलंदाज येतोय पांड्या. किलर द मिलर लेफ्ट स्ट्रायकर. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पांड्या. शील 11 उत्तन या संघाचा हा जबरदस्त मिडल ऑर्डर बॅट्समन. जबरदस्त स्ट्रोक आणि दाखवून दिलाय. ये लगा सिक्सर शूरवीर फिर चॅम्पियन इलेक्ट्रिक इंडिया. जबरदस्त फलंदाजी करतोय तो म्हणजे पांड्या. कमबॅक केलंय. चेंडू जातोय 2 धावां. इथे 2 धावा होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिलते. हारने का डर और जीतने की उम्मीद इन दोनों के बीच में अगर कोई खड़ा है तो गेंदबाज और बल्लेबाज. यहाँ पे रन बनाना होगा शील 11 उत्तन इस टीम को. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पांड्या. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे पांड्या. 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावेंवर खेळतोय. धाव संख्येमध्ये वाढ 27. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक षटकार लागले. शेवटपर्यंत लढावी लागेल. इथे कमबॅक करावे लागेल गोलंदाज याला कुलदीप. वाईटचा इशारा. एकोणतीस धाव संख्या होते. इथे कमीत कमी 50च्या वरती धावा व्हायलाच पाहिजेत. धावांचा डोंगर उभा राहायचा आहे दोन्ही संघाला. कारण की ओपन संघ आहेत आणि सगळ्या संघांमध्ये टॉप 11चे खेळाडू असतात. जबरदस्त फिरकावून दिलाय. क्या बात है. ऊपर वाले की दुआएं साथ है. डीजे मास्टर. ना भय ना भीती हृदयात फक्त छत्रपती. छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजेच 6 धावा. धाव संख्येमध्ये वाढ. धावा होत आहेत टब्बल 34. लॉस्ट ऑफ 4 विकेट्स आणि तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. 3 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या झाली आहे 34. 4 गडी बाद. बघूया शेवटचा षटक आहे. इथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावे लागेल.
34 नितीन सचिन बघूया गोलंदाजी मार्कवर आहे सचिन आणि फलंदाजी मार्कवर आहे लेफ्टी स्ट्रायकर पांड्या धाव संख्येमध्ये वाढ धावा झाले 34 लॉस्ट ऑफ 4 विकेट्स आणि 3 षटक संपलेले शेवटचं षटक आहे ते जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल ती म्हणजे शील 11 उत्तन या संघाला नक्कीच अनिकेत 11 हा 40 ते 45 धावा मध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल पहिला चेंडू अवांतर म्हणजे वाईट वातावरण करून टाकलेलं आहे धाव संख्येमध्ये वाढ धावा होत आहेत त्या तब्बल 35 लॉस्ट ऑफ 4 विकेट चौथी षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि चौथ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सचिन अनिकेत 11 या संघाकडून अशा प्रकारे पांड्याला माघारी परतावं लागेल 5व्या विकेटचं पतन पांड्याला यावं लागेल रिटर्न नवीन फलंदाज जातोय राकेश मॅन फ्रॉम उत्तन बघूया एक चांगला असा पैलू खेळाडू आहे उत्तन विभागातला चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे सचिन धाव संख्या झाली आहे तब्बल 35 अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे नक्कीच इथे अनिकेत 11 विचार करत असेल 40-42 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे पण शील 11 नक्कीच विचार करत असेल की कमीत कमी 50 तरी धावा व्हायलाच पाहिजे होत्या व्हायला हव्यात कारण की दोन्ही संघ इथे मजबूत आहेत तुल्यबल आहेत बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघांमध्ये खासियत चांगली आहे दोन्ही संघांकडे फलंदाजी अप्रतिम आहे बघूया अनिकेत 11 हा संघ किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे शील 11 या संघाला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सचिन प्रशांत चांगली फलंदाजी करतोय ओह जबरदस्त स्ट्रोक का मी माझी विकेट पांड्याला माघारी परतवले ही खासियत आहे या फलंदाजाची जबरदस्त फलंदाजी प्रशांत थँक्यू डीजे जबरदस्त फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रशांत कोणत्याही गोष्टीला आणताय मनोज प्रशांत शांत आहे मिस होतोय आणि ते पुन्हा एकदा 2 धावा स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करेल प्रशांत तब्बल 3 षटकार मारून खेळतोय धाव संख्येमध्ये वाढ 43 ओह जबरदस्त ये खासियत है ये नजाकत है क्या बात है ऊपर वाले की दुआ साथ है मिड ऑनला मारलेला षटकार काय फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रशांत जबरदस्त कोणत्याही गोष्टीला आणताय मन्नत प्रशांत शांत आहे जास्तीत जास्त बॅट फलंदाजी आपल्याकडे ठेवण्याची खासियत 4 षटकार मारून तब्बल खेळतोय 49 क्या बात आहे प्रशांत बॅटिंग करतोय म्हणजे एकदम फाईन धाव संख्या झाली आहे 49 अजून किती चेंडू बाकी आहेत शेवटचा चेंडू नक्कीच इथे कमबॅक करावं लागेल सचिन याला बघूया शेवटचा चेंडू आहे निर्णायक चेंडू ह्या चेंडूवर मॅच कुठल्या बाजून जाईल ते माहीत पडेल ओह जबरदस्त स्ट्रोक क्या बात है राहुल दहिवली गावचा अपकमिंग युवा स्टार अशा प्रकारे झेलबाद होतोय तो म्हणजे प्रशांत 4 षटकं संपलेली आहेत धाव संख्या झाली आहे 49 50 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे अनिकेत 11 या संघाला
अनिकेत 11 या संघाच्या फलंदाजांनी इथे यायचंय खेळाडू कक्षामध्ये लवकरात लवकर खेळाडू कक्षामधून जायचंय. चांगली फलंदाजी केली आहे ती म्हणजे प्रशांत. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष आहे. लवकर लवकर खेळाडू कक्ष अनिकेत 11 खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. 2 फलंदाज पाठवा लवकर खेळाडू कक्ष. हॅलो 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 अनिकेत 11 या संघाची सलामीची जोडी लवकर लवकर पाठवायची आहे. हॅलो क्षेत्रक्षण लावून घ्या. थोडीशी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतोय. 11 टीम आपल्याला विनंती का आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. यानंतर खूपच सामने बाकी आहेत लक्षात ठेवा. 12:40 झाले. थोडीशी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतोय. चला अनिकेत 11 टीम आपली सलामी जोडी लवकरच मैदानात पाठवा. येणारा 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान. एक बिग फाइट बिग लढत आपल्याला पाहायला भेटे. तमाम आलेला क्रिकेट रसिकांता प्रेक्षकांता आलेला पाहुण्यांता मनपूर्वक हार्दिक स्वागत. तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों को हमारा दोपहर के क्षेत्र में सलाम आदाब स्वागतम. एक बड़ा मुकाबला बिग फाइट बिग लड़त आप देख रहे हैं. लाजवाब बड़े बड़े खिलाड़ी सितारे आज इस मैदान पर आपको देखने को मिल जाएंगे. पांचों का बेहतरीन मैदान. हॅलो लवकर लवकर अनिकेत 11 आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. नायर और रोहित ऐसी जोड़ी इस मैदान पर जाती हुई 50 रनों का लक्ष्य को पूरा करने के लिए. येणारा 24 चेंडू आणि 50 धावा. आजचा तीसरा सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी देर से आए तमाम दर्शकों के लिए, तमाम हमारे मेहमानों के लिए, तमाम हमारी कमेटी मेंबरान के लिए और तमाम हमारे दर्शकों के लिए और जो भी तमाम हमारी व्यक्तियाँ जो हमें युद्ध के लाइन से सुन रही है देख रही हो, तमाम दर्शकों का हम दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत करते हैं. एक बिग फाइट बिग लढत आप देख रहे हैं. 11 टीम आपला एक अतिथी खेळाडू आमच्या समालोचन पेक्षामध्ये पाठवा. गोलंदाजाचे नाव सांगण्यासाठी अशी तुम्हाला विनंती करतोय. एक लाजवाब मुकाबले आप देखने जा रहे हैं और इतिहासी मैदान है. वाकई में बड़े बड़े टूर्नामेंट इसी मैदान पर हमने देखे हैं और दर शनिवार चला दोन्ही संघ कर्णधार राकेश येतो गोलंदाजी करण्यासाठी. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय प्लीज दोन्ही पंच आपल्या मैदानात आपण पाहतोय. मुंबई एसोसिएशन पंच चांगली पंचगिरी आपण पाहतोय या मैदानात. 30ा सामना आजच्या दिवसात आपल्याला पाहायला भेटतोय. पंचाचा इशारा प्ले होतोय. सामना येणारा 24 चेंडू आणि 50 धावा अनिकेत 11 या संघासाठी बिग फाइट बिग लढत आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानात झालेली आहे आपण पाहतोय. एक लाजवाब मुकाबला आपके सामने पेश होता हुआ. रोहित स्ट्राइपर नॉन स्ट्राइपर आप देख रहे हो यहाँ पर नायर ऐसी जोड़ी आती हुई. चला थोड़ी सी घाई करा. फील्डिंग पावर प्ले आपको देखने को मिलता हुआ. शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी, शॉर्ट टर्न मैन, शॉर्ट पॉइंट पर एक खिलाड़ी, शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑफ मिड विकेट. फुल टॉस गेंद थी कवर के सर के ऊपर से खेला. खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हुए जब तक खिलाड़ी उस गेंद का पीछा कर पाएंगे 2 रन आसानी से पूरे किए जाएंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा. बल्लेबाज ने अपना खाता खोला, टीम को पहुंचाया 2 रनों पर. एक बड़ा लक्ष्य है इस मैदान पर. 24 गेंदें हैं, 50 रनों की दरकार है. रोहित ने अपना खाता खोला, टीम को पहुंचाया. नायर नॉक स्ट्राइक पर देखने को मिल रहे हैं. ये सलामी जोड़ी मैदान पर आई है 50 रनों का लक्ष्य को पीछा करने के लिए. बड़े बड़े टूर्नामेंट के आगाज फरवरी के महीने में आपको देखने को मिलेंगे और वाकई में एक लाजवाब मुकाबला आप देखने जाएंगे तो सफाला डांडी वाकई में बेहतरीन शॉट. फिर से कवर के सर के ऊपर से खेला. खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हुए एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे. 2 रन आसानी से पूरे होते हुए रोहित जा पहुंचे. 4 रनों पर टीम को पहुंचाया. 4 रनों पर 50 रनों की लक्ष्य अभी भी
दूर है इस मैदान पर 40 रनों की दरकार है। आने वाली 22 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा। फरवरी के महीने में बात की जाए तो 5, 6, 7 तारीख को एक मुस्लिम समाज का टूर्नामेंट भी खेला जाएगा। उसके बाद नारंगी में 9 फरवरी से लेकर 13 तारीख तक एनसीसी ट्रॉफी। शॉर्ट गेंद फिर खेला मिड ऑफ के कवर के क्षेत्र में खिलाड़ी थोड़े से बफल होते हुए 1 रन आसानी से पूरा होता हुआ इस 1 रन के साथ रोहित जा पहुंचा है 5 रनों पर, टीम को पहुंचाया 5 रनों पर। पहला ओवर प्रगति पर चल रहा है, 3 गेंदों का सामना हो चुका है। 3 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी। नायर स्ट्राइक पर देखने को मिलेंगे, लेफ्ट हाथ के बल्लेबाज राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपको देखने को मिलता है, तो दिक्कतें मैदान पर जरूर आएगी खिलाड़ी के लिए। एक अच्छा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आपके सामने चलती हुई 2 दिन का ये क्रिकेट का महासंग्राम माउस आपके सामने पेश किया जाता हुआ। और इस 2 दिन में कौन सी टीम आज के दिन ग्रैंड फाइनल में प्रवेश कर जाएगी, एक लाजवाब मुकाबले 24 संघाला या बहुविध क्रिकेट सामन्यामध्ये संधी दिली गेली। आज 8-12 संघ आपण या मैदानात पाहणार आहोत आणि उद्या रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, त्या दिवशी येणाऱ्या 12 संघ आपल्या विभागातील आपल्या एरियातील आपल्याला पाहायला भेटतील। नक्कीच एक गाव एक संघामधून तमाम संघाला आपण पाहणार आहोत। एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल पांडूच्या या मैदानात आपण पाहतोय। तमाम आलेला क्रिकेट रसिकांत नायर स्ट्राईकला पाहायला पाहतोय। आपलं खातं उघडत पाहूया कशा पद्धतीने श्री गणेशा केला जाईल। नायरच्या बॅटने गडी बाज करण्यामध्ये यश भेटेल का गोलंदाजाला। पहिला षटक चालू असताना 5 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या, अजूनही 45 धावांचं आव्हान। चलिए, बड़ा नाम है, बड़ा काम कर पाएंगे नायर, ये आने वाला समय तय करेगा। एक लाजवाब मुकाबले आपके सामने खेल दिया है। लेग स्टंप के बाहर दिशाई गेंद, यहाँ पर विकेट कीपर से बफल होते हुए, मगर गेंद लेग स्टंप के बहुत ही बाहर थी। नायर ने उस गेंद को लिफ्ट किया, गेंद विकेट कीपर के दस्ताने में वाइट के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई अनिकेत 11 की रंग संख्या जा पहुंचती हुई 6 रनों पर। 44 रनों की अभी भी दरकरार है। 21 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। 21 चेंडू आणि 44 धावा। फुट टॉस गेंद थी, यहाँ पर मुझे मार गेंद हवा में, मगर खिलाड़ी उस गेंद को पकड़ पाएंगे, मगर खिलाड़ी बनकर दर्शक बनकर देवाने लाजवाब शॉट। कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। क्या बल्लेबाजी का नजारा। फुल टॉस गेंद थी, गेंद को परखा था नायर ने और गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार करते हुए खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। लाजवाब शॉट नायर ने अपना श्री गणेशा करते हुए टीम को पहुंचाया 12 रनों पर। 20 गेंदों का खेल आना बाकी। 38 रनों की दरकरार रहेगी मुकाबला जीतने के लिए। येणारा 20 चेंडू 38 धावा, कुठे जाऊ नका मित्रांनो। बेतीन लढत आपण पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांत प्रेक्षकांत आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक अधिक स्वागत। दोस्ती यारी ग्रुपच्या वतीने या बहुविकेट सामन्याचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतोय आणि नक्कीच 2 दिवसाचा हा क्रिकेटचा महासंग्राम। पुढचा चेंडू नायर साडी येतोय, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता। लेग खूपच बार चेंडू वाहून धावांनी संघाची धावसंख्येला अकानी धावसंख्या धावून पोहोचते 13 बिन बाद अनिकेत 11 संघाच्या आपण पाहतोय। अधुरी 20 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे मित्रांनो। कुठेही जाऊ नका, एक लढत आपल्याला पाहायला भेटे। शेवटचा चेंडू पर्यंत ही लड़त अपने पाहायला भेटेल ना, क्योंकि दोनों टीमों के पास पैकेज की तरह बल्लेबाजी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। बिग फाइट, बिग लड़त किसे कहते हैं, यह अनिश्चितता का खेल है, ये कभी भी रंग बदल सकता है। गेंद बेहतरीन थी, आउटसाइड खेलना चाहते थे, अंपायर के पास अपील हुई, अंपायर ने उसे नकारा। गेंद पैच पर लगकर विकेट कीपर के दस्ताने में गई थी। डॉट गिनाते हुए 19 गेंदों का खेलाना बाकी। 37 रनों की दरकरार है मुकाबला जीतने के लिए अनिकेत 11 संघासाठी। आजचा तीसरा सामना आपण पाहतोय उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, देर से हमें तमाम दर्शकों के लिए, तमाम हमारी कमेटी मेंबरान के लिए और तमाम क्रिकेट प्रेमी और तमाम हमारी जनताओं के लिए। शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये नायर साठी। बैट 8 विकेट कीपर का सहारा मिलना चाहिए था, भाग्यशाली रह गए यहाँ पर नायर, मगर क्या ये कैच छूटा है, मैच छूटेगा, आने वाला समय तय करेगा मित्रांनो। कुठे जाऊ नका, एक संगीत नंतर आम्ही येतोय 18 चेंडू आणि 36 धावांकडे। कमॉन डीजे। अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू, अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू। थैंक यू, धन्यवाद। 13 धावा स्कोरबोर्ड, 14 धावा स्कोरबोर्डवर लागले, क्षमा करा।
पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही 36 धावांचं आव्हान आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 गेंदे और 36 रनों की दरकार है. बड़ा मुकाबला है. ये क्या छुटा था, क्या मैच छुटा था, आने वाला समय तय करेगा. झेल सुटला जातोय विकेट कीपरच्या हातामधून, एक्स्ट्राच्या हातामधून नेत झेल सुटला जातोय आणि येणाऱ्या 18 चेंडू. नवीन गोलंदाज मैदान येतोय गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजाचं नाव सांगा. शी 11 गॉर्सन. गॉर्सन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खूप मोठी जबाबदारी कर्णधारांनी दिली. 18 चेंडू आणि 36 धावा. एक झेल सुटला आणि नक्कीच जीवदानचा किती फायदा आपण जर पाहिला. इंटरनेशनल रोहित शर्मा नक्कीच और पाकिस्तान के खिलाड़ी ने भी लेफ्टी हाथ के बल्लेबाजों का कैच छोड़ा था. उसके बाद बैक टू बैक 3 सिक्सर हमने देखे थे. नायर के लिए अगली गेंद. शॉर्ट गेंद थी, पुल कर दिया गेंद इसको अलग क्षेत्र में, मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. लाजवाब शॉट. कम ऑन डीजे. दर्याला आयलंय तारूर वाट 15 बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर वाट 15 बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर वाट 15 बघतय पारूर. धन्यवाद. ये था कैच का नतीजा. मित्रांनो कुठे जाऊ नका. नक्कीच आपने कैच छोड़ा है. मैच नहीं छूटना चाहिए. मेहनत करनी चाहिए. मेहनत करने वालों को ऊपर वाला बहुत कुछ देकर जाएगा. मेहनत नहीं होगी तो आपको कुछ नहीं मिलेगा. सफल करने वालों को सब कुछ मिल जाता है. ये ध्यान में रखिए. शी 11 टीम शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे. बैट और गेंद का कोई संबंध. गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर छुट्टी हुई. ये जवाब देना चाहिए. बैकअप होता हुआ गेंदबाजों वॉटसन द्वारा. चला शी 11 उत्तम कर्णधार आपल्याला विनंती का आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन पेक्षामध्ये पाठवा. हर खिलाडी का एक प्रतिनिधी हमारे कॉम बॉक्स में होना बहुत अनुभवी रहेगा. ये आपल्याला लक्षात ठेवा. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं भव्य सामन्याचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतोय दोस्ती यारी ग्रुपच्या वतीने. ऑफ स्टंप पर आए थे, गेंद को खेलना चाहते थे. आउट साइड पर गेंद लॉन्ग पर है. गेंद हवा में. ये कैच बनेगा, मैच बन जाएगा. खिलाड़ी उस गेंद को देखते रह गए मगर सूर्य उनके आंखों पर आता हुआ और ये जेल दूसरा छुट्टा हुआ. नायर को दूसरी जीवदान का फायदा मिलता हुआ, मगर कितना फायदा उठाएंगे अपनी टीम को जिताने वाली बारी इस मैदान पर देखने को मिल जाएगी. ये तो आने वाला समय तय करेगा मित्रांनो. आखिरी में गेंदबाजी जब अच्छी होना तो खिलाड़ियों का साथ मिलना चाहिए. गेंदबाज का दिल टूटा. गेंदबाज नाराज होते हुए नजर आए हैं, मगर यहां पर नायर को दूसरा जीवदान कितना महंगा साबित होगा शी 11 उत्तम टीम के लिए तो आने वाला समय तय करेगा. क्योंकि आपने पहले बल्लेबाजी की है, आप यहां पर डिफेंड करना चाह रहे हैं, मगर गेंदबाजी अच्छी हो रही है तो खिलाड़ियों का साथ नहीं मिल रहा है. खिलाड़ियों का साथ मिलेगा तो यह मैच बनाने का मौका मिल जाएगा. इससे पहले का मुकाबला आपने देखा होगा, क्या बल्लेबाजी हुई थी मामा मामचे बल्लेबाजों के द्वारा, और गेंदबाजी में भी उतना ही जलवा दिखाया था. वैसी गेंदबाजी होनी चाहिए तो यह मैच आपके पक्ष में हो जाएगा. अगली गेंद रोहित के लिए आदि हुई वाटसन द्वारा. चेंज पे फ्लिक करना चाहते थे, गेंद पैड पर लगी है. अंपायर का निर्णय का इंतजार होगा हमारे कॉम बॉक्स में, मगर एक रन आसानी से पूरा होता हुआ. इस एक रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जा पहुंचती हुई इस मैदान पर 22 रनों पर 28 रनों की अभी भी दरकरार है मुकाबला जीतने के लिए. अनिकेत 11 या संघासाठी येणाऱ्या 15 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 28 धावांचं आव्हान सामना जिंकण्यासाठी. नायर और रोहित ऐसी जोड़ी इस मैदान पर देखने को मिलते हुई. यूट्यूब के लाइन से तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. जो हमें सुन रहे देख रहे हो तमाम का हम दिल के गहराई से इस्तकबाल करते हैं. शॉर्ट गेंद ने उछाल लिया. अंपायर का इशारा वाइट बॉल का आता हुआ. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जा पहुंचते हुई 23 रनों पर साई स्पोर्ट कर्णधार आणि नक्कीच आपण पाहतो तर NK 11 दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये या. टॉस करण्यासाठी मित्रांनो एक विनिंग संपल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये आलं तर नक्कीच आमच्या कमिटीला चांगले षटक खेळण्याची संधी आपल्याला भेटेल. हे लक्षात ठेवा. ये भव्य विकेट सामने आपके लिए है. शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, बैट का लगा. गेंद फाइन लेग क्षेत्र में जाती हुई आउटफील्ड थोड़ी सी खराब होने के कारण गेंद शॉर्ट फाइन लेग क्षेत्र में रहती हुई एक रन निकालने का मौका आता हुआ, मगर बल्लेबाजों को जीवदान मिल रहे, खिलाड़ियों का साथ नहीं मिल रहा है. गेंदबाजी बेहतर होते हुए अभी भी इस मैदान पर 14 गेंदों का खेल आना बाकी रहेगा. रन आने बाकी रहेंगे 26 मुकाबला जीतने के लिए. अनिकेत 11 टीम के लिए चला साई स्पोर्ट टीम आणि
NK11 टीम दोन्ही कर्णधारांना ही पुकार आहे. टॉस करण्यासाठी शेवटची पुकार आहे. टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्समध्ये थोडीशी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो. कुठे आपण मुंबई तर महाराष्ट्रामध्ये कुठे पण जा, वेळेवर जा आणि त्या भव्य दिवस सामने 4 चांद लावा अशी तुम्हाला विनंती करतोय. शॉट गेंदी बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, बराबर सक्सेस नहीं हुआ. शॉट कवर पर जाते हुए 1 रन निकालने का मौका आता हुआ रोहित को. 1 रन के साथ रन किया 25 रनों पर जाते हुए. 25 रनों की अभी भी दरकार है मुकाबला जीतने के लिए. 12 गेंदे और 25 रनों की दरकार रहेगी मुकाबला जीतने के लिए. येणाऱ्या 12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान या सामना जिंकण्यासाठी अनिकेत 11 या संघासाठी. मुझे 12.5 के रनरेट से बल्लेबाजी करनी होगी. गेंद को सीमा रेखा दिखानी होगी. चला साई स्पोर्ट कर्णधार NK11 कर्णधार ही शेवटची पुकार आहे तुमच्यासाठी. दोन्ही कर्णधार टुरीचा टॉस बॉक्स मध्ये या अशी तुम्हाला विनंती करतोय प्लीज. यामीन आहे गेंदबाजी करने के लिए. येणाऱ्या 12 चेंडू अजूनही 25 धावांची गरज अनिकेत 11 या संघासाठी. एक बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी. चला थोडीशी घाई करा अनिकेत 11 टीम पर आणि तसा श्री 11 टीम उत्तम आपल्याला विनंती करतोय. यानंतर खूप सामने बाकी आहेत मित्रांनो. 12 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी घाई करा. नक्की 6 वाजून 10 मिनिटांनी सूर्य आपली जागा घेतोय. हे लक्षात ठेवा तुमचा कॉर्पोरेट आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असेल. बड़े बड़े टूर्नामेंट आप देखने जा रहे हैं. बात की जाए तो वसई पेलार के मैदान पर भी हम एक बेहतरीन टूर्नामेंट 30-31 को देखने जाएंगे. प्रीमियर लीग पेलार खेली जाएगी. उसके बाद मलार में ओवर 40 मास्टर ट्रॉफी खेली जाएगी 26 जनवरी को. आने वाली 12 गेंदे 25 रनों की दरकार है. रिवर्स खेलना चाहते थे रोहित पैर पर लगी गेंद विकेट के पास मंडाती हुई शॉट पॉइंट की तरफ 1 रन निकालने का मौका आता हुआ. 1 रन के साथ अंपायर का निर्णय का इंतजार होगा. बैट पर गेंद लगी है या फिर लेग बाइस होगा. 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या जा पहुंची हुई 26 रनों पर. 24 रनों की अभी भी दरकार है मुकाबला जीतने के. दोन्ही संघामध्ये नाणी विकेटचा कॉल होतो आपण पाहतोय. सँडी 11 वर्सेस NK11 या दोन्ही संघामध्ये यानंतर होणारा सामना बिग फाईट बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. 11 गेंदे 24 रनों की दरकार है मगर आप गेंद को सीमा रेखा दिखा पाएंगे. नायर या गेंदबाज विकेट लेने में सफलता हासिल गेंदबाजी करेंगे. लेफ्टी गेंदबाज है. छेजपेस गेंद थी, गेंद को मोड़ दिया मिड विकेट के क्षेत्र में. खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हुए जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे दूसरों आएगा 2 रन आसानी से पूरे किए जाएंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 2 रन के साथ रन संख्या 28 रनों पर जाते हुए अभी भी इस मैदान पर जीतने के लिए 22 रनों की दरकार है. 10 गेंदों का खेलना बाकी है. येणाऱ्या 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे मित्रांनो. पुढे जाऊ नका. सँडी साई स्पोर्ट टीम नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने झुकवतो आणि क्षेत्र स्वीकारलंय. आमंत्रित केले फळेसाठी NK11 या संघासाठी. साई स्पोर्ट संघ आपल्याला विनंती करतोय 13 सामना संपल्यानंतर क्षेत्रासाठी जा अशी तुम्हाला विनंती असणार आहे. शॉर्ट गेंद थी, पुल कर दिया नायर के बैट से आता हुआ ये कर करारा सिक्सर. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. लाजवाब शॉट. कमान डीजे. बोली लोकांना देवाचं देण दर्यानं गावतय सोन्याची खान. हे दर्या देवान खुल्या दिलान खोल्यानं दिलंय दर्याचं धन. शुक्रिया डीजे, थँक्यू, धन्यवाद. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानात. 16 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. और ऐसी गेंद रहेगी तो नायर कहेंगे कि आ भाई मुझे मार. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का. क्या बेहतरीन सिक्सर आता हुआ इस मैदान पर. नायर के बैट से निकलता हुआ ये कर करारा सिक्सर है. 9 चेंडू अजूनही 16 धावांची गरज आहे मित्रांनो. खोडे जाऊ नका. ये क्रिकेट है, ये अनिश्चितता का खेल है. ये कभी भी रंग बदल सकता है. गिरगोट ने रंग बदला है. एक अच्छी गेंद, एक खराब गेंद ये मैच का रूप बदल देगी मित्रांनो. क्या ये मुकाबला चलता हुआ. 9 चेंडू अजूनही 16 धावांची गरज आहे. नायरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, गेंदबाज के खांदे पे बड़ी जवाबदारी. बेहतरीन गेंद थी मगर लेग स्टंप के बहुत ही बार अंपायर घूमेंगे. वाइट का इशारा आता हुआ. ये दिशाई गेंद आपको ये थोड़ा सा इस मुकाबले के लिए दूर कर देगी और 1 साल इंतजार करना होगा इस टूर्नामेंट के लिए, क्योंकि हर टूर्नामेंट 1-1 साल के बाद ऑर्गेनाइज किए जाते हैं. तो मुंबई हो, महाराष्ट्र हो, रायगढ़ हो, रत्नागिरी हो, लाजवाब मुकाबले आपको देखने को मिलेंगे.
बड़ा शॉट लॉन्ग ऑन पर, जब तक खिलाड़ी उस गेंद को फिल कर पाएंगे 2 रन, मगर एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। 8 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, 14 रनों की दरकरार रहेगी मुकाबला जीतने के लिए। 8 चेंडू आणि 14 धावा मध्ये येणारे या 2 चेंडू आहेत ना खूपच निर्णायक अशी दोन्ही संघासाठी, म्हणजे अनिकेत 11 संघासाठी, श्री 11 उत्तन या संघासाठी बिग फाइट बिग लढत आहे। येणारे हे 2 चेंडू ना या सामने तो चित्र बदलून टाकतील, मगर क्या गेंदबाज करेंगे, बल्लेबाज करने देंगे, आने वाला समय तय करेगा। 2 गेंदे हैं, आने वाली तीसरी ओवर प्रगति पर चलती हुई 8 गेंदे, अभी भी 14 रनों की दरकरार है। अच्छे अच्छे खिलाड़ी सितारे आज के दिन देखने को मिलेंगे। ओपन हाफ के ये तमाम सितारे हैं जिन्होंने पूरे मुंबई महाराष्ट्र में अपना जलवा बल्ले और गेंदबाजी में दिखाया है, वैसे खिलाड़ी सितारे हैं। शॉर्ट गेंद थी, पुल कर दिया है, पावरफुल वंडरफुल गेंद सीमा के बाहर, ये खराब गेंदबाजी थी, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया जगह। कमांड दीजिए। बहुत ही खराब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। 7 गेंदे 8 रनों की दरकार है, अभी भी क्षमता है, इरादे पक्ष होने चाहिए, आप ये मुकाबला जीत सकते हैं। 1-2 विकेट आपके पक्ष में मुकाबला कर देगा, मगर ऐसी गेंदबाजी होगी तो रोहित ने कहा ये तो तोहफा था, इसे नहीं कबूलूंगा तो ये तोहफे मेरे पास साल भर में एक ही बार आते हैं। अगली गेंद रोहित के लिए आदेवी, और एक बड़ा शॉट, गेंद हवा में, मगर कोई खिलाड़ी नहीं, लॉन्ग में गिरेगी गेंद, कैच बनाना चाहिए, ये कैच ड्रॉप हुआ है, मैच नहीं ड्रॉपना चाहिए। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जा पहुंची इस मैदान पर 44 रनों पर आने वाली 6 गेंदे हैं, 6 रनों की दरकार आहे मित्रांनो, कुठे जाऊ नका, आम्ही असं गेलो असं आलो। कमांड दीजिए। चलिए दीजिए थोड़ा आराम के लिए, मगर लाजवाब मुकाबले आपके सामने चलते हुए येणाऱ्या 7 चेंडू आणि अजूनही 7 धावांची गरज आहे अनिकेत 11 संघासाठी। येणारे 3 चेंडू खूपच निर्णायकाची दोन्ही संघासाठी। अनिकेत बना, आप देख रहे हैं मैदान पर श्री साई 11 टीम। चला थोडीशी घाई करा, श्री 11 उत्तम टीम आपल्याला विनंती करतोय, साजिद आहे गेंदबाजी करने के लिए, बड़ी जवाबदारी दी है कप्तान ने। 6 गेंदे ये मुकाबला आपके पक्ष में करने के लिए, मगर क्या साजिद कर पाएंगे, नायर करने देंगे, या नायर इस गेंद को फिनिश कर मैच अपने टीम को जिताने वाली बल्लेबाजी हमें देखने को मिल जाएगी। विनिंग शॉट आएगा, 6 चेंडू 6 धावा, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां हमारी तमाम कमेटी मेंबर, तमाम दर्शक और तमाम हमारे मेहमानों की जानिब से। कल के दिन इसी मैदान पर हमारे मेहमान आपको देखने को मिलेंगे, और वाकई में ये क्रिकेट का एक रूल है, जब दर्शक नहीं तो ये क्रिकेट में हमारे क्रिकेट प्रेमी काम के नहीं, और हमारे दर्शक हमारे मेहमान नहीं, ये मंच हमारे काम का नहीं। लाजवाब मुकाबले आपके सामने चलते हुए 7 चेंडू 7 धावांची गरज आहे मित्रांनो, कुठे जाऊ नका। नायर एक गेंद को फुटबॉल की तरह देख रहे हैं, और बाकी में 3 जीवदान मिलने के बाद कोई बल्लेबाज मैदान पर क्यों नहीं रुकेगा। रोहित शर्मा को तो 1 जीवदान मिला था, उसके बाद पारी आपने देखी थी, और वो पारी नायर इस मैदान पर अपने जलवे से दिखा रहे हैं, मगर गेंदबाज नाराज रहेंगे श्री 11 टीम उत्तन के, क्योंकि वो कैच बना लेते हैं, ये मैच हमारे पक्ष में हो जाता। नायर ने 1 साइड बल्लेबाजी की है, आने वाली 6 गेंदे, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा। और 3 गेंद थी लेग स्टंप के बाहर, दिशाही गेंद के साथ आगाज होता हुआ, मगर आने वाली 6 गेंदे 5 रनों की दरकार है। ऐसी गेंदबाजी होगी तो यह मुकाबला आपसे थोड़ा सा दूर जाएगा, 1 साल इंतजार करना पड़ेगा। साजिद की पहली गेंद लेग स्टंप के बहुत ही बाहर थी। आने वाली 6 गेंदे हैं, अभी भी 5 रनों की दरकार है। नायर के लिए अगली गेंद, चेंजअप गेंद थी, गेंद को फिक कर दिया, और नायर के बैट से निकलता हुआ ये 4था सिक्सर, विनिंग शॉट आता हुआ, और एक जीत हासिल होती हुई अनिकेत 11 टीम के लिए। धन्यवाद। चला साई स्पोर्ट टीम आपल्याला विनंती करतोय, त्वरित मैदानाचा ताबा घ्या, उशीर करू नका अशी तुम्हाला विनंती करतोय। थोडीशी